हॅलो, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. तर आज आपण बनवणार आहोत मोस्ट फेवरेट मँगो शिरा. तर मँगोचं जर सीझन असेल आणि शिरा जर बनवायचा असेल तर मी मोस्टली मँगो शिराच बनवते. खूप 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 यम्मी, डिलिशियस आणि क्रीमी लागतो हा. खूप छान, अगदी माउथ वॉटरिंग असतो हा. त्याला बघताच बरोबर लगेच आपण त्याच्या प्रेमात पडतो, आपल्या तोंडाला पाणी येतं. तर सर्वात पहिले आपल्याला घ्यायचा आहे 1 वाटी रवा. रवा मी सर्वात पहिले कढईमध्ये छान मस्त भाजून घेत आहे, म्हणजे त्याला असा कच्चा असा स्वाद राहत नाही. त्यात मी 4 ते 5 चमचे साजूक तूप घातलेलं आहे. त्याला आता छान गोल्डन रंग येईस्तोवर आपल्याला परतवून घ्यायचं आहे. परतवताना आपल्याला बिलकुल आळस करायचा नाही. गोल्डन रंग येईस्तोवर आपल्याला त्याला परतवत राहायचं आहे, नाहीतर मग तो कच्चा लागू शकतो. आता आपण 1 वाटी रवा घेतला होता, म्हणून मी इथे 2 वाटी दूध घेतलेलं आहे. तुम्ही 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी असंही घेऊ शकता. आणि त्याचबरोबर मी दुधाला जी साय आलेली असते, मलाई आलेली असते, तीही मी घेतलेली आहे. आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यालाही परतवत राहायचं आहे, म्हणजे आपल्या कढईला खालून ते लागणार नाही. आणि यात मी 5 ते 6 वेलच्या कुटून घातलेल्या आहेत. त्यालाही आपण छान मिक्स करून घेऊया. वेलचीने खूप छान फ्लेवर येतो, त्यामुळे वेलची तुम्ही आवर्जून टाका. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जायफळही यात घालू शकता. बघू शकता तुम्ही, रव्याने सर्व दूध सोक करून घेतलेलं आहे. आता आपला रवा असा कोरडा झालेला आहे. इथे मी 1 वाटी मँगोचा ज्यूस घेतलेला आहे. त्यालाही आपण आता रव्यामध्ये घालून घेऊया आणि यालाही परतवून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचा आहे. हळूहळू मँगो ज्यूसलाही रवा पूर्णपणे ॲब्झॉर्ब करून घेईल, म्हणजे जवळजवळ 2 वाटी दूध आणि 1 वाटी ज्यूस, असं जवळजवळ 3 वाटी लिक्विड आपलं रव्यामध्ये गेलेलं आहे. यालाही छान परतवत राहायचं आहे. तुम्हाला जर थोडा हलका ऑरेंज कलर यावा शिऱ्याला असं वाटत असेल तर तुम्ही यात थोडासा किंचित चिमूटभर ऑरेंज कलर टाकू शकता. हे अगदी ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरीही चालेल. मी खूप कमी टाकला, म्हणजे काहीच फरक पडला नाही त्याच्याने. जो पण कलर आला तो मँगो ज्यूसनेच आलेला आहे. आणि आवडीप्रमाणे मी इथे अर्धा वाटी साखर घातलेली आहे. तुम्ही जसं गोड खाता तसं तुम्ही यात घालू शकता. तुम्ही अर्धा वाटीही घालू शकता, त्यापेक्षा कमीही घालू शकता किंवा त्यापेक्षा जास्तही घालू शकता. आणि मँगो ज्यूसही आपला गोडच असतो. अशा प्रकारे मग साखर घालून झाल्यानंतरही आपल्याला मस्त परतवायचं आहे. खूप वेळा परतावं लागतं याला, पण मग त्याच्याशिवाय शिराही आपला चांगला लागत नाही आणि खाली लागण्याची शक्यताही असते कढईला, त्याच्यामुळे परतवत राहायचं आहे. अशा प्रकारे अशी कन्सिस्टन्सी आपली शिऱ्याला आलेली आहे. साईडला आपल्याला एखाद्या छोट्या तडका पॅनमध्ये तूप घ्यायचं आहे, 2 ते 3 चमचे. त्यात हवे असतील ते, आपल्याला आवडत असतील ते ड्रायफ्रूट्स आपल्याला यात घालायचे आहे. मी काजू, बदाम, पिस्ते आणि मनुके ॲड केलेले आहेत. त्यालाही 5 मिनिट परतवून आपल्याला लगेच ते तूप आणि ड्रायफ्रूट्स आपल्या शिरामध्ये ॲड करायचे आहे. खूप छान ग्लॉसी टेक्स्चर येतं याच्यानेही आणि आपले ड्रायफ्रूट्स असे क्रंची लागतात छान असे नंतर ॲड केल्यानंतर. अशा प्रकारे आपला क्रीमी डिलिशियस मँगोचा शिरा रेडी आहे. तुम्हीही आवर्जून नक्की 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 बनवा. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप 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 आभारी आहे. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्या फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत आठवणीने शेअर करा. थँक्यू सो मच. भेटूया पुन्हा पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.